तर गाईज मी आता आहे तनिष शहराच्या बाहेर आणि जून जुलै नंतर मी तनिषला आता पहिल्यांदा भेटायला आलो आहे. तर बघूया त्याची रिॲक्शन आणि माझी पण रिॲक्शन. प्राणी बघा प्राणी. हा भेट तरी मी सांगू मगाशी येणार होतो जाम सेंटर आणि प्रॉपर प्लॅनिंग केलेली. फालाचं ते सॉंग लावायचं आणि तशी एंट्री घ्यायची. कसलं सॉंग? फाला ते फाला नाही फा 9ला फास 9ला. शी दाढी बघा काय वाढवलं. तर आता आम्ही बाहेर जातोय तर तुम्ही बघाच पुढे आम्ही व्हिडिओ. काय स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन तडकत्या फडकत्या व्लॉगमध्ये. आता मी आणि तनिष जातोय मामाकडे आमच्या शेंगा घेऊन. त्याच्या आधी आम्हाला जर जायचं आहे कुठे माहिती आहे ब्राह्मण देवाकडे पाया पडायला जातोय. मी आताच जस्ट नॉनव्हेज खाल्लाय त्याच्यामुळे मी आणणार नाही. तरी फक्त जाऊन येईल आणि आम्ही पुढे दाखवतो आम्ही कुठे बीचवर जाऊ जिमची मॅच बघायला जाऊ तिकडे कुठे जाऊ ते आम्ही तुला दाखवतो. ठीक आहे बाय करून. सो आता आपण कुठे चाललो आता? मामाकडे अमेरच्या मामांकडे. आईच्या मामाकडे माझ्या अमेरच्या आईच्या मामांकडे तारामुळीत चाललोय. मीठ मुंबरीत जातोय मी माझ्या आईच्या मामाकडे. गाईज मी माझ्या आईच्या मामाकडे मीठ मुंबरीत शेंगा द्यायला जातोय गाईज. हा झालं दाखवलं. नाही जात देवगडमध्ये ते एक मिसप्रोनाउन्सिएशन काय झालं पूर्ण हेच करा. माझी नॅशनॅलिटी क्वेश्चन करा. देवगडचा नाही ते मुक्काम पोस्ट नॉट मुक्काम पोस्ट डायरेक्ट स्विच. मग कसं काय माझ्या फोन मध्ये नाही होत आता कुठलाच नाही फोन मध्ये होत डायरेक्ट स्विच. अरे माझा जुना आहे रे. केस बरे दिसतात. आई आई हात दे तुझा हात दे एक हात दे इकडे इकडे. हॅशटॅग ओपन सांगू थांब जरा. सॉरी शिवी बिक करायला लागेल की आता मला. नो शिवी काय हां कसं छोटे मुलं व्हिडिओ बघतात ना. हां हॅशटॅग कोपर केने ओपी इन द चॅट. नानाची टाकते कोपर केने ओपी इन द चॅट. पवन सेहरावतने जर आम्हाला बघितलं गाडी चालवताना क्या होता है. पण गाडी चालवताना फोन नाही. अरे जरा ऍडजस्ट कर इधर. ऐसा मेरा तोंड दिखने का मांगता है. इधर दाढी क्या तनिषी दाढी बघा काय. मेरी क्रिसमस हा सगळ्यांना. तुम्हाला मला सगळे म्हणतात की तू व्लॉग कशाला करत नाही. तर वेळच नाही काय करू. आता देवगडला आहे ना. देवगडला कसं फिरायला मिळतं मग ब्लॉग वगैरे करू शकतो. कॉन्टेंट तर माझा आवाज तुमच्या पण पोचतो काय माहित नाही कारण वारा आहे ना त्याच्यामुळे. माईक घ्यायचा एक. बाबा काय दिलं त्या गिफ्ट मध्ये? माझी हेअरलाईन चांगली आहे जरा फोन मागे लांब पकडो. हेअरलाईन आणि हेअर डेन्सिटी दोन्ही गरजेचे असतात रे. हीच माझी हेअरलाईन झाली पण हेअर डेन्सिटी नाही. आता हेअर झालं आणि मी अजी गाली दे रहा है. का बोलता है मुझे बोलता है आमचा सो क्लास देवगडचा आरेवारे भेट. नारेवारे पुढे. हा आरेवारे पुढे सर विसरलो रे. देवगडात नाही राहिलो. काहीच कसं आहे माहिती आहे हे फीचर ना ते मी माइंड ब्लोईंग झालाय फीचर हे बघून फीचर बघून माझं. अरे मी संस्कृत नाही लावली. इनबिल्ट फीचर कानात कॅमेरा. तुझे पोचाल पप्पा देतो. पप्पी देतो तुझ्या गाडीच्या. पप्पा देतो. पोचार पप्पा कोणी तुझ्या माझ्या पप्पानी दिला. अरे बोल माझे पप्पा. त्याला सुपारीच्या खंडाचंही व्यसन नाही. हात दुखायला लागला रे. गाईज हा एवढा मस्त माणूस आहे ना. मगातपासून मी काय बोलतोय आणि हा व्हिडिओ बंद करून बसलाय मस्त पैकी. हा पण बोला होता काय आता आपलं ते थोडीशी दाढीवाला काय थोडीशी दाढी कोणतं गाणं होतं ते? हे बघ पोलीस. हे दाढीवाला काढून दिला आणि एक गोरा चिकना मुलगा गाडीवर स्कूटीवर बसून तिथं त्यांनी ते गाणं म्हणतात ते. आईच्या गावात समुद्र काय चकचकीत दिसतोय बघा एकदम सौंदर्यवान. असाच भाई अनएफर्टलेसली ब्युटिफुल हे दिसतं समुद्र काय. अनएफर्टलेसली ब्युटिफुल. उद्या सांगतो गाईज तुम्हाला समजलं असेल मी कशाबद्दल बोलतोय. अनएफर्टलेसली असे भारी भरकम शब्दांचा प्रयोग करतोय. आर्य जर तू हा ब्लॉग बघत असेल तुला समजलं असेल हा रेफरन्स तुला समजला असेल. आर्य कोणता माने नाही ना थोडी बसला तो. इकडनं जाऊया सगळीकडनं जाऊ. रहा ना मैं बंद कुछ यादें जुड़ी है इस वन से. रहा ना मैं बंदा क्या
आईच्या गावात म्हणून मला गाडीवर हे बघा अशा केसांचं पूर्ण हे होऊन जातं. मी ते स्विच करतोय कॅमेरा चला तर तू त्याच्या हक्का बक्का चक्का झालास ना, चक्का झाला. आणि आता फुटेज उलट होतं हे बघ, फुटेज उलट होतंय. बंद कर. ठीक आहे चला गाईज बाय बाय. आता आम्ही पोहोचलोय पुढच्या गाईज असान दे माका ह्या करूचा केस नाही. अरे काय गांडूगिरी आहे ही. पकड जरा कॅमेरा. गाईज आता आम्ही जस्ट मुंबईत पोहोचलोय मामाच्या तिकडे. मला थोडं गाडीवर शूट करत मागे कॅमेरा. गाईज आता आम्ही जस्ट मुंबईत पोहोचलोय मामाच्या तिकडे. मगाच थोडं गाडीवरचं त्यांनी शूट करत होता मागे. मी चाललो होतो गाडी त्याच्यामुळे. तर आता आम्ही तुम्हाला मामाचं घर दाखवतो. हे बघा इकडे सगळे सुरूबिरू होते. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये जर बघितलं असेल तर दादासोबत आलेलो तेव्हा बघितलं असेल. इकडे सगळे सुरूबिरू होते ते तोडले आहेत. इकडे मामाचं घर आहे माझं, म्हणजे आईच्या मामाचं घर. फोनचा हे प्रायव्हसी ग्लास तर मला काय दिसतच नाही काय शूट करता येतं प्रायव्हसी ग्लासमुळे. पाय दाखव. ॲज यू कॅन सी डिफरन्स बिटवीन अ कोर देवगडकर आणि एक सो कॉल्ड देवगडकर. ऑलवेज गोईंग चप्पल एव्हरीवेअर. ती पण बाबांची चप्पल. आणि हा आम्ही भुजभर काकींचे शूज घालून आलोय. आईचे नसते, आईचे दुसरे आहेत गुलाबी. असेच दिसतात ते सेमच आहेत पॅटर्न. पण माझे स्पार्क्सचे आहेत खरे. आईचे ऑनलाईन मागवलेले आहेत कशावरून तरी. मिशोवरून. हे बघा गाईज सिनरी बघा सिनरी. तुम्हाला दिसतंय काय माहित नाही, मला दिसते. कारण फोनची ब्राईटनेस फुल करून पण काय मला दिसत नाही. प्रायव्हसी ग्लास बोलते. आम्ही हे खास शेंगा द्यायला आलोय कला संगमची पिशवी घेऊन. बघा शाउट आउट टू कला संगम. इम्प्रॉम्प्टू जोक्स काय सेक्सी निघतात यार. बघ मग काय बोललो, सेक्सी या शब्दाचा वापर मी वरचेवर करतोय. हे बघा गाईज असं तुम्हाला अबॅन्डन्ड हाऊस वाटत असेल पण अबॅन्डन नाही आहे. इकडे राहतात लोक म्हणजे मामा आजोबा एकटेच राहतात. मामा आजोबा एकटेच राहतात इथे. मुलांना रत्नागिरीला शिकायला जातात आणि आपल्या गावची मुळे विसरतात. यांच्यामुळे आपलं कोकण पुढे जात नाही. रत्नागिरी तरी कानार पडणारा शब्द आहे गाईज. कोपर खेळणे तुम्ही कधी ऐकलेलात का आयुष्यात? कोपर खेळणे आय कांट ब्लेम मी पण ऐकलेलं कधी. आता येता मामाला भेटतो आणि तुम्हाला नंतर भेटतो. बाय बाय गाईज. 4K HD व्लॉग नको माझी इन्सिक्युरिटीज दिसतात व्लॉग मध्ये. गाईज इनसिक्युरिटीवरून आठवलं ते तुम्ही नंतर सांगतो. ह्या लोकांना सांगायला नको सगळ्यांना. म्हणजे तुम्ही पण आपले जातो पण नंतर जर तुम्हाला ऐकायचं असेल तर मला पर्सनलला मेसेज करा. सांगतो. जरा एक हे झाला काल शेवपुरी खायला गेलो ना मी, तेव्हा मी आणि साई, तेव्हा जरा एक विषय झाला तिकडे. तर मी तुम्हाला काय सांगत होतो, आता ही आम्ही आलो इकडे शाळा आहे तिकडे आणि शाळेच्या इथे पुढे पंजोबानी एका मुखानं बोला बोला जय जय हनुमान. तर इकडे पंजोबानी बांधलेलं देऊळ आहे हनुमानाचं. केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम रामजी से कह देना जय सिया राम. हा तर गाईज हे माझ्या पंजोबानी बांधलेलं देऊळ आहे आणि ते तनिषला दाखवायला आलोय मी आता. थांबा तुम्हाला सांगतो. 1900 कितीतरी बांधलेलं आहे. इकडे उघड रे. मी ज्यांना इकडे माझ्या ओळखीच्यांना येतो त्यांना इथे घेऊनच येतो. हे बघा 1960 मध्ये बांधलेलं देऊळ आहे. अरे हात होता सॉरी. उघडू शकतो आपणच आहे. हे बघा गाईज आणि गाईज जोपर्यंत तनिष पाय पडते तोपर्यंत मी तुम्हाला स्टोरी सांगतो. ही बघा हे इथे हे दिसते ना तुम्हाला, ते आजोबांनी त्यांची इच्छा होती की त्यांचं देऊळ आहे त्याच्या बाजूलाच त्यांना हे करावं असं. त्यांना त्यांची अस्थ्या इकडे खाली हे आहेत दफन केलेल्या आहेत जमिनीत. आणि त्यांचा एक कुत्रा होता लाडका राजा म्हणून, त्याचं पण इथे हे केलेलं आहे. हे आजोबांचं आणि ते त्या राजाचं. तरी सवय झालेली ना गाईज. आम्ही आता बीचवर आलो आहे मुंबरीच्या. कारण एवढ्या जवळ आलो आहे समुद्राच्या आणि आम्ही समुद्रात आलो नाही असं कसं होईलच ना. त्याच्या मी आता 12 वाजले दुपारच्या तरी पण लोक बघा ती पोहायला आली आहेत आणि ती पण 12 वाजता फॅमिलीज. हे आपल्याला पण यायचं हा पोहायचं. डॅडी पाठवणार नाही मला, मॉम पाठवेल, डॅड नाही पाठवणार. हा हॅलो. हे बघा लोकांचं सामान वगैरे. तिकडे फॅमिली होती एक मागे म्हणून मी तिकडे ब्लॉग सुरू नाही केला. जरा मला लाज वाटते सगळ्यांच्या ब्लॉग करायला. बाबांचा फोन होता आजीकडे आपण कुरिअर येते ते बाहेर घेऊन. हा कसला गोरा दिसतोय बघा. मुंबईला आहे ना, मुंबईचं पाणी पिऊन चांबडी हे झाली आहे आणि त्यात उन्हात आहे त्याच्यामुळे गोरा दिसतं. मी पण थोडा गोरा दिसत असेल असं वाटतंय. ऐक आपण त्या बीचवर जाऊया.
जाऊया नक्कीच. हे मी ताडपत्री आहे माझ्याकडे, मी सकाळी येऊन कॅम्प सेट करून जाईन. हे बघा इकडे पुढच्या ब्लॉगची प्लॅनिंग चालली आहे. ब्लॉग म्हणजे 2 मिनिटं कॉल आईसी कॉल करून घेतो. अख्खाय गाईच. तोपर्यंत तुम्ही मला काय कमेंट्समध्ये प्रश्न विचारायचे तर विचारा कारण मी आता फ्रीच आहे इथे. हे बघा मी इथे चालतोच आहे नुसतं बीचवर. तोपर्यंत पटकन प्रश्न विचारून घ्या. काय शूज आहेत रे, शूज आहेत सगळी वाळू जाणार आतमध्ये. हे बघा इथे मस्त बाई सुरू आहेत जे की ह्याच्यापेक्षा मस्त आधी होते. कॅमेरा ब्लर आहे वाटतं. यार तोडलं नाही. हां घे. सो मी असे 4-5 प्लॅन्स केलेले, त्यातले काही होत नाहीत. हे फक्त मी या सगळ्यांच्या अवकातीतले म्हटलं थोडं ऑफेन्सिव्ह होईल, या सगळ्यांना पॉसिबल होतील असे प्लॅन्स करायचा विचार केला आहे. सो तो असंच करावं लागेल मला फ्लिप. हां तिकडे जो छोटासा बीच आहे तो सॉर्ट ऑफ असा आहे की तिकडे जास्त कोण जात नाही. तो हिडन बीच नाही, तो डोंगर चढून जायचा तिकडे नाही. त्याच्या आधीचा बीच आधीच्या ब्लॉग्समध्ये आहे. अरे तो नॉर्मल बीच ज्याच्या ह्याने ब्लॉक केल्यानंतर आणि आम्ही याने ब्लॉक केल्यावर आमच्या कॉलेजमधली 4-5 लहान मुलं पण गेलेली आम्ही याच्या मागे मागे. तो बीच प्रेम प्रेम गायचं सगळ्यांना प्रेम. हे ब्लॉग मध्ये केलं आपण मागे का, म्हणूनच मी केलं ते. मी हे नाही टाकणार आहे गाईज. सो आता हे नीट शूट होता काय माहिती पण नाही. मला वाटतं तुझी छाती दिसत असते कारण मी जेव्हा पकडतो ना असा फोन तेव्हा माझी जास्त करून छाती बनते. मग आता मी असा पकडायला लागलो. मी असा पकडला पण ते आपल्याला सवय झाली आता कॅम ब्लॉक करायची. कारण मी जे कांड करतो माझे जे मरीन्सचे वगैरे कांड झाले त्यानंतर मला झाली आहे सवय. इथपर्यंत पाणी आलं वाटतं. हे कसे गुळगुळू दिसत आहेत दगड गुळगुळू झाले तिथून. लाटा आल्या. अरे मी असा फोन पकडतो हात जातोय कॅमेराच्या. लाटा तेवढ्या सेक्सी नाहीत रे गाईज. लाटा तेवढ्या सेक्सी नाहीत. काय नाहीत लाटा, लाटा तेवढ्या सेक्सी नाहीत. मला तर ट्रान्झिशन साठी सारख्या नाही. फेस बीस असा आला पाहिजे. देऊया तुला, देऊया लाटा तसला व्यवस्था करतो. काय आतमध्ये कपडे धुवून मी हम करतो मित्र. थांबत जरा गाय. आता मी आलो इथे जरा स्नॅप बीप टाकतो जरा मस्त पैकी. हे थांब मला ते माझं पूर्ण करतो बोलून. हां हां. सो तो जो बीच आहे ना तिकडचा, त्याच्यावर माझे काय प्लॅन जर सांगतो. सकाळी जायचं 8-9च्या दरम्यान. मी तिकडे जाऊन ते 2 बांबू असे ठोकणार, त्याला ताडपत्री जाऊन शेड तयार करणार, खाली सतरंजी घालणार. मी ह्यांना विचारलं डिमार्टमधनं मोठा बॉक्स आणू काय कोल्ड्रिंक्सचा. नको बोलले, म्हटलं जावा तिकडे तेल लावत. तेल लावत तेल लावत जावा. तेल लावत उन्हात टॅनिंग वगैरे झाली तर म्हणून तेल लावा काय सनस्क्रीन नका लावू, तेल लावा. तर ते सगळं मग मस्तपैकी करून तिकडे मग असतं. माझा प्लॅन आहे फिशिंग करायचा. हे लोक पण मी बघतोय. माझा प्लॅन आहे फिशिंग करायचा. उन्हामुळे आपण उन्हाच्या उलट्या साईडला त्याच्यामध्ये दिसत नाही. माझा प्लॅन आहे फिशिंग करायचा, पण मला वाटत नाही मला काय मासे मिळतील असे. मी काय असं करतो मी खूप मारतो. आईच्या गाव तो केकडा बघा कसा पळतोय. हे बघा हा एक फ्लेमिंग बॉ इकडे ग्रे कलरचा फ्लेमिंग नाही येतो. सीगलच्या टाईप ब्रीड आहे कोणती तरी. मी आणि बोंडाळे जेव्हा इंडिया 29 जूनला वर्ल्ड कप जिंकली ना T20 वाला, तेव्हा ती 29ला जिंकली ना. होय तेव्हा 30 का 31ला मी बोंडाळे आलो इथे या बीचला आणि तेव्हापासून टाइमपास वगैरे करत होतो मस्त. तर गाईस थोडा वेळ भेटतो. आता जरा स्नॅप करतोय. काय हा बघा तनिष त्याची रील शूट करतोय. मुंबईतून त्याने काहीतरी ड्राफ्ट आणलेला नाही, एक सीन तिकडचा शूट करून. आता तर दुसरा त्याचा पार्ट ट्रान्झॅक्शन बनवायचा आहे, तो रील शूट करतोय तो बघा. तनिष बीडीला फॉलो करा आणि त्याच्या अकाउंटवर रील बघा जाऊन. काय सिंक मध्ये बोललो गाईज. हे बघा इकडे खेकडा मिळाला आहे. हा बघा दिसतोय. ही काढ त्याला बाहेर गॉगलने. काढ मी हात घालू. तोच पकड, तोच घेतोय तुला बाहेर. पकड. काय गावात गाय. हा बघा खेकडा तुम्ही कधी बघितला नसेल गाईज तर बघून घ्या. ए आत काय ऐकू गया चिवताई दारुगाड. आईला चिवताई डायरेक्ट बाहेरच येते. त्याला घेऊन जाऊया काय. जाना चोकरे गाना डोकरे हालेला तू गिरा पट्टी बोलवे तो साडी रोले चिकन ना नच्चदी शकीरा अरे पटोला आणि शकीरा शकीरा रोणी पौर्णिया वे नच्चदी. बाहर है रे बाबा, हम इधर तेरे को भेटने को आया यार. तुम ऐसा अंदर काय कुछ लपता है जाके. बाहेर आओ. मैडम हम तुम्हारा घर बंद कर देगा. भैया इधर बांधकाम इलीगल है. ह्याला घेऊन जाऊया. ए तुम हमरे को टाक के किधर जाता है. अभी क्या करेगा दिखा. इथे घरावर आम्ही पॉलिटिकल स्टेटमेंट मारणार होतो पण राहू दे म्हटलं. बोल काय बोलशील काय तू. अरे चालला तो गाय. हा बघा खेकडा चालला गेला तो बघा. हा बघा 2 खेकडे चालले आहेत. ते काका त्याला हे करतात बघा. चावी तिकडेच पडली आहे. घे हा बघा गाय तिकडे ह्या काकांच्या चप्पलकडे आलाय. नाही व्हिडिओ घेतो मी मगापासूनच व्हिडिओ करतोय मी. हा बघा घेऊन जाऊया त्याला. हा बघा तो तिकडे बिळात होता आतमध्ये, त्याला बाहेर आम्ही हे केलं.
नाही तो चावते नाही डेंगे पकडले तर नाही काय करणार ह्याला फक्त पकडायला आला हवे चला त्याला आता मी अलविदा करतो हे काय तर शकीरा पटलेश्वर तो गेला घरात गेला गेला कुठल्या घरात तो ते छोट्याच्यात गेला दुसरं ते छोटी मुलं बघा इकडे दिसत आहेत चल चावी घेतलीस ना त्याचे पालक आपल्याला केस करतात कोणाचे बालक त्या मुलांचे काय बिना कन्सेंटचा त्यांना फिल्म करतो कोणाला त्या मुलांना बँकॉक गाईज आता आम्ही बिल्ली दाखी करेगी गाईज आम्ही आता शेंगा डिलिव्हर करून जातोय परत घरी अरे तुझ्या फोन मध्ये मी गोराच दिसतो आहे रे बॅलन्स आउट करतो मला पण गाळा केलं थोडं तर आता आम्ही अजून दुसऱ्या मामाकडे जातोय माझ्या तिकडे व्लॉग वगैरे करता येणार नाही कारण मामा थोडा मोठा मामा आहे ना थोडा स्ट्रिक्ट आहे मामी वगैरे पण असतील माझी फाटते आहे मामाला बघून हा कारण ते मामा मला माझ्या काकांची आठवण करून देतात हा ह्याच्या काकांसारखे हँग होतोय फोन हँग म्हणजे हलतोय फोन व्हायब्रेट होतं ते मस्त वाटते ते इफेक्ट येतो तर आता आम्ही तिकडे जातोय इकडून मामाकडे पुढे हात घ्यावा लागतो बाई देवाने लांब हात दिला तसा थोडा तरी फायदा होतो काहीच पर्यटक खूप आले ना देवगडला जर तुम्हाला विषय कसा आहे जल्लोष एन्जॉय करायचं तर तुम्ही पण येऊ शकता जल्लोष किंवा हे पार्टीज कॉन्ट्रोल हे नाही ना लोकांना क्रिटिसाइज केल्याशिवाय आपला दिवस जाणार नाही एवढा मस्त त्यांनी इव्हेंट ऑर्गनाईज केलं आणि त्याला मी सोपड पार्टीज म्हणतोय येऊन देवगडात येऊन मला 6 तास नाही झालं हाकलून लावतील लोक गाडी अशी हे होता अरे हवा कमी आहे वाटतं गाईज आम्ही थोडा आता व्हिडिओ करू कारण मामाकडे जायची जिमची मॅच बघायला जातोय तोपर्यंत तुम्ही हे बघा ये हसी वादिया ये खुला आसमां माझ्या गाण्याचे स्किल्स एकदम बॅड होते शिवी घालणार होतो कॅमेरा जरा समोर घे गाईज हा अरे समोर म्हणजे मी दाखव गाईज अरे माय गॉड गाईज हा जो पूल आहे तो कुठला आहे समोर दिसत नाही भावा गाईज हा कुठला ब्रिज आहे माहिती आहे एक सिरियल लागते झी मराठीवर ज्या सुबोध भावे आणि ती तेजस्विनी पंडित आहे त्या सिरियल मध्ये इकडचं शूटिंग होतं परवाचं 4-5 दिवसापूर्वीच आणि इकडे तर ब्रिज वगैरे तुटून गाडी खाली पडलेली असं दाखवलं नाही तर हाच तो ब्रिज आहे